व्यवस्थेला देशामध्ये सन्मान होता, जगात सन्मान होता, ते पेपर फुटीचं केंद्र म्हणून समोर आलं आहे. कुठे त्या राज्याचे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री काय ते आतापर्यंत त्यांनी याच्यावरती भूमिका घेतली? CBI कारवाई करते, लक्षात घ्या. गृहमंत्री या राज्याचे किंवा त्यांचे पोलीस करत नाहीत, हा एक गंभीर विषय आहे. आणि महागाईचं म्हणाल तर उद्या प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे, भरपूर पाणी प्या, तसं अजून एक आव्हान राज्यात केलं जाईल, भरपूर पाणी प्या. पाणी प्यायलं की त्याचं आपोआप पेट्रोल होईल आणि ते पेट्रोल वापरा. कारण हिंदुत्व आहे ना त्यांचं नवीन, हे नवीन हिंदुत्व आहे, नवीन हिंदुत्व आहे. आता महाराष्ट्रामध्ये वडापावबरोबर काय येणार आहे? मत्स्यपाव आहे, मत्स्यपाव. हे नवीन नवीन फंडे काढायचे असतात, मत्स्यपाव, अमुक पाव, तमुक पाव. पण खिमापाव खायचा नाही, कारण तो त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे ना. काल या राज्यामध्ये मुस्लिमांच्या सणावरून जी दंगली व्हायचा प्रयत्न झाला, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवता, तुम्ही स्वतःच्या दुकानामध्ये मटण विकता, सगळे अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका ना, काय विकू नये? महाराष्ट्र हा मांसाहारी आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचं पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा. आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादताय? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशा सुरू आहे. पण सोसायट्यांमध्ये जर कुर्बानी बकऱ्यांची दिली जात असेल, त्याची परवानगी दिली जात असेल, काय सोसायट्यांमध्ये नाही बघा, ह्याच्यावरती गृहमंत्र्यांनी, पोलीस आयुक्तांनी बसून तोडगा काढायला पाहिजे होता. बळी तर आम्ही देतो ना, महाराष्ट्राचं सरकारच बळी देऊन आलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार देवळात बळी देऊन आलेलं आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? 55 रेडे कामाख्य देवीच्या मंदिरात कापले गेले, ही कुर्बानीच आहे ना. त्या कुर्बानीवर सुद्धा आपण आक्षेप घेतला पाहिजे. आमचा आक्षेप आहे या अंधश्रद्धेला. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे, ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रामध्ये मांसाहार होणार आणि मांसाहार केला जाईल, ठीक आहे. पद्धतीमध्ये काही बदल होऊ शकतात, पण आधी जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करतायत त्यांनी आधी जे 55 रेडे कापून, ते पण मंदिरात, सत्तेवर आले, त्यांच्याबरोबर आपण बसलेला आहात, त्या कुर्बानीला सुद्धा विरोध केला पाहिजे तुम्ही. हे माझं मत आहे. राऊतसाहेब, तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर किंवा भूमिकांवर टीका करता, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या पक्षाचेच आमदार मिलिंद नार्वेकर असतील किंवा तुमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतायत. विषय महापालिकेचा जरी असला, रक्तपेढ्यांचं खासगीकरण, हॉस्पिटलचं खासगीकरण, मिलिंद नार्वेकर मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना इत्यंभूत माहिती देतात. मुख्यमंत्री तो प्रस्ताव महापालिकेत नॉट टेकन करायला लावतात आणि आदित्य ठाकरे त्या विषयावर प्रेस घेतात आणि मुख्यमंत्र्यांचा आभार मानतात आणि तुमचे आमदारही आभार मानतात. ते म्हणतात सत्ताधारी आणि विरोधक हे आता महापालिकेत भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ कारभार. त्यात चुकीचं काय आहे? महापालिकेत जर भ्रष्टाचार सुरू असेल आणि तो मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणला असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करून ते थांबवलं असेल, तर अशा प्रसंगामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावंच लागेल किंवा सत्ताधाऱ्यांचं स्वागत करावंच लागेल. मी नीटच्या माध्यमातून म्हणतो, जग हा देशभराचा विषय आहे, महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे. अशा वेळेला जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? CBI येऊन कारवाई करते. पण इतकं मोठं कांड परीक्षा स्पर्धेतलं सुरू असताना महाराष्ट्र पोलीस, राज्याचं गृहमंत्रालय हे अनभिज्ञ आहे. ह्याच्यावरती जर आम्ही बोललो तर ती मुख्यमंत्र्यांवर टीका होत नाही, ती शासनावर टीका आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेतला रक्तपेढ्या, रुग्णालयं